तालुक्यातील भानसिवरे येथे विद्यमान खासदार व भीमशक्ती संघटनेचे संस्थापक चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब साठे सर यांच्या नेतृत्वाखाली आज भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले। पाहुयात। यावेळी मगर म्हणाले की भीमशक्ती सामाजिक संघटना ही बहुजनांच्या हक्कासाठी लढणारी संघटना असून फुले शाहू आंबेडकर विचारांची संघटना आहे व अन्यायाला वाचा फोडणारी आहे। या घटनेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा। यावेळी नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांना पद देण्यात आले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड, दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष युसुफभाई देशमुख, जिल्हा सचिव अल्ताफभाई शेख, जिल्हा संघटक सुनील संसारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे, तालुका श्रीरामपूर संपर्क प्रमुख किशोर अभंग, तालुका युवक संघटना जावेद शेख, शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, बेलापूर शहराध्यक्ष समीर भाई, भानस हिरवा, शहर अध्यक्ष राहुल वंजारे, उपाध्यक्ष सिकंदर शेख, कार्यकारी अध्यक्ष चांगदेव दारुनटे, युवा अध्यक्ष शाकीर अत्तार, सचिव असलम सय्यद, सहसचिव आद्रेस मकासरे, संघटक अमोल साळवे, खजिनदार बाळासाहेब शेंडे, शिवसंग्रामचे अध्यक्ष राजूभाऊ वाघमारे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथजी शेंडे, अशोक कदम, पोलीस पाटील संजय तुपे, किरण वंजारे, योसेफ मीर पगार, सागर भास्कर, प्रणय वंजारे, किशोर चव्हाण, इम्रान अत्तार, इन्साफ अत्तार, याकूब शेख, जमीर शेख, संतोष साळवे, किरण शेरे, भाऊसाहेब मकासरे, प्रमोद वंजारे व शेवटी नेवासा तालुका उपाध्यक्ष आरिफभाई शेख यांनी सर्वांचे आभार मानले। मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय तुम्ही घाबरायचं कारण नाही। आणि या संघटनेमध्ये जेवढे सामाजिक लोक येतील, जेवढे लोक येतील संघटनेमधून आपण त्यांना मदत देऊन त्यांच्या मागे खंबीर उभे राहू। आणि या संघटनेमधून गोरगरिबांचे प्रश्न असतील, बँक लोन असतील, काही रासायनिक कामं असतील, कुठनं असतील, हे सर्व प्रकारचे कामं आपण या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत आणि करत आहोत आणि आतापर्यंत केलेले बी। त्याच्यामुळे ही मोठी संघटना आहे आपल्या मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गोवा राज्यामध्ये सुद्धा साहेबांनी संघटना ओपन केलेली आहे। त्याच्यामुळे या संघटनेचा व्यापक जाळ आहे आणि व्यापक जाळ संघटना सगळीकडे संघटना मजबूत आहे। त्याच्यामुळे काय घाबरून जाण्याचं कारण नाही, पण आपला नेता खंबीर आहे। आपल्याला उद्या काय झालं तर आपला नेता आपल्या पाठीशी उभा आहे आणि संसदमध्ये सुद्धा आपल्या पाठीशी उभा आहे। हे सर्व आपल्या मागे आहे, त्यामुळं काय घाबरून जाण्याचं कारण नाही। त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या नेवासा तालुक्यामध्ये आरिफभाई तुम्ही पुढची चांगली भूमिका घ्या। तुमच्याबरोबर जिल्हा तुमच्याबरोबर युसुफभाई आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष साठे सर हे सुद्धा तुमच्या पाठीशी, कांबळे असतील, सर्व तुमच्या बरोबर तुमच्या मांडीला लावून तुम्हाला पुढं करायचं काम संघ राहणार आहे। त्यामुळे तुम्ही तो ग्रीप घ्या। तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही जिल्ह्याच्या वतीने तुमच्या पाठीशी 100% उभा राहणार आहे। तुम्ही निम्मे रात्री आवाज द्या, कधी आवाज द्या, आमची संघटना तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। कारण तुम्ही एक संघटनेमध्ये तुमचे जे वंदर वगैरे सगळे जे टीम असेल ते तुम्ही सगळे उपाध्यक्ष असतील, सगळे असतील, शहराध्यक्ष राहुल वंजारे असतील, उपाध्यक्ष सिकंदर भाई असतील, त्याचप्रमाणे असलम भाई सय्यद असतील, कार्याध्यक्ष सहसचिव आंद्रेस माकासरे असतील, हे सर्व तुमच्याबरोबर आमच्या भीमशक्ती तुमच्या काळामध्ये तुमच्या खात्याला खांद्याला उभा राहणार आहे। तुम्ही फक्त नीट घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहणार आहे। पण आज तुम्ही भीमशक्ती संघटनेमध्ये जे शाखेचं आंदोलन केलेलं आहे ते तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि साहेबांपर्यंत तुमचा मेसेज नक्की जाणार आहे, नक्की मी त्यांना कळवणार आहे। कारण पुढच्या महिन्यातच आपल्याला एक खूप मोठा असा मेळावा या संपूर्ण तालुक्यामध्ये घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे मेळावा अंतर्गत नंतर आपल्याला भरपूर काय असे कामं करते नेवासा तालुक्यामधले गायरानाचा प्रश्न आहे तो सुद्धा साहेबांच्या हस्ते सोडवायचा आहे, गोरगरिबांचा प्रश्न आहे। म्हणून या संघटनेने तुमचं संघटन या तालुक्यात मजबूत करायचं आहे। त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी 100% उभं राहणार आहे। त्यामुळे तुम्ही काही घाबरून जायचं कारण नाही। काही जर झालं तर कधी आम्हाला आवाज द्या आणि तुमच्या पाठीशी। म्हणून माझं एवढं बोललेलं भाषण मी संपवतो। जय भीम, जय आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी किशोर अभंग। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।